नमस्कार. लोकराज्य अकॅडमीच्या 11व्या टेस्ट सिरीज विश्लेषण सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर पाहूयात टेस्ट सिरीज क्रमांक 11. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक वेळेस तुम्हाला आपल्या ज्या काही टेस्ट सिरीज आहेत या टेस्ट सिरीज तुम्हाला पीडीएफ स्वरूपात टेलिग्राम चॅनलवरती आपल्या मिळत राहतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे ही लोगो असलेली टेलिग्राम चॅनल जॉईन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर कुणाला जर व्हॉट्सअप वरती पर्सनली टेस्ट हवे असतील तर 7507983255 या संपर्क क्रमांकावरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. या टेस्ट तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतील. चला, आणि आपली दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळेमध्ये फ्री ऑफ टेस्ट लोकराज्य अकॅडमी या ठिकाणी होत असते. अकॅडमीचा पत्ता आहे चितळे बंधू मिठाईवाले समोर, आळंदी रोड, भोसरी, पुणे. चला पाहूयात टेस्ट सिरीज क्रमांक 11 आणि या 11व्या टेस्ट सिरीज मधील मराठी व्याकरण या विषयाचे 25 प्रश्न. सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 26 पहा. प्रश्न क्रमांक 26. सलाते सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? ऑफकोर्स सलाते आणि सलानाते जर आपण पाहिलं तर द्वितीय आणि चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रथमा गेला, षष्ठी गेला, तृतीय गेला. ऑप्शन क्रमांक 4 हे आहे आपले योग्य उत्तर. ठीक आहे, प्रथम विभक्तीला प्रत्यय नाहीयेत. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत चाचीचे च्या, झाजी झे झ्या. तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत नेयशी, निही, ईशी. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे 27 नंबरचा. समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी शब्द ओळखायचा आहे. हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द. समीरण होणार नाही, समीरण म्हणजे वारा. हेम होणार नाही, हेम म्हणजे कांचन, सोने. कुंजर हे आहे याचं योग्य उत्तर, कारण मृगेंद्र म्हणजे सिंह होय. मृगेंद्र म्हणजे सिंह होय. योग्य उत्तर आहे कुंजर. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो. वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. तर वर्ग होणार नाही, वर्ग सामान्य नाम होईल किंवा समूहवाचक नाम होईल. विनोद हे देखील होणार नाही, विशेष नाम होईल. ठीक आहे, म्हणून योग्य उत्तर आहे दांडगाई. ठीक आहे, योग्य उत्तर आहे दांडगाई. चपळ पासून चपळाई, तसं दांडगापासून दांडगाई हे आहे भाववाचक नाम. व्यक्तीच्या अंगी असलेला गुण किंवा भाव म्हणजे भाववाचक नाम होय. ठीक आहे, योग्य उत्तर आहे 4 नंबर. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. जमीन दोस्त होणे. जमीन दोस्त होणे. तर जमीन दोस्त होणे म्हणजे जमिनीचा मित्र होत नाही, शेतकरी होत नाही, तर संपूर्ण नाश होणे, भुईसपाट होणे. ठीक आहे, जमिनीला भेटणे हे सुद्धा होणार नाही. योग्य उत्तर आहे आपलं 3 नंबर. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता वर्ण कंठ्य वर्ण आहे? ठीक आहे, कंठातून निघणाऱ्या वर्णांना कंठ्य वर्ण असं म्हटलं जातं. पहा वर्ण आहेत. क दिलाय, च दिलाय, द दिलाय, प दिलाय. क, च, द, प, क, च, द, प. योग्य उत्तर आहे कंठ्य वर्ण, कंठातून निघणारे वर्ण क. ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एकवचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती आहेत? म्हणजे असा नामांचा गट ओळखायचा तुम्हाला जो की एकवचनात आणि अनेक वचनात सारखाच राहील. ठीक आहे, पाहूयात एक एक पर्याय. पुस्तक, पुस्तके, पाटी, पाट्या, वही, वह्या, खड्डा, खड्डा. तर पर्याय क्रमांक 1 गेलेला आहे आपला. बरोबर. पुढं धोंडा, एक धोंडा, अनेक धोंडा, एक इमारत, अनेक इमारती, एक अंगठा, अनेक अंगठे, एक बोट, अनेक बोटे. पर्याय क्रमांक 3 सुद्धा गेला. पुढे पहा. एक सायकल, अनेक सायकली, एक मोटार, अनेक मोटारी, एक विमान, अनेक विमाने, एक गाडी, अनेक गाड्या, एक धर्म, अनेक धर्म, एक शाळा, अनेक शाळा, एक दगड, अनेक दगड, एक देव, अनेक सुद्धा देव. पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं योग्य उत्तर. चला पुढचा प्रश्न.
शिवाजी महाराज ही एक विभूती होती. विभूती हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारात मोडतो? कोणत्या प्रकारात मोडतो? या ठिकाणी क्लिअर दिसतंय आपल्याला विभूती हा एक संस्कृत शब्द आहे, म्हणून पर्याय जर या ठिकाणी पाहिलं तर पर्याय पहा, तत्सम दिलंय, तद्भव दिलंय, देशी दिलंय, संस्कृत दिलंय. ठीक आहे, निश्चितपणे तद्भव हा पर्याय या ठिकाणी कट होईल. त्याचबरोबर देशी हा देखील पर्याय या ठिकाणी कट होईल, कारण तद्भव शब्द म्हणजे असे शब्द जे की संस्कृत मधून मराठीत येतात, त्याच्यामध्ये काय होत असतो? बदल होत असतो. म्हणून तत्सम शब्द म्हणजे संस्कृत शब्द आणि संस्कृत शब्द म्हणजेच तत्सम शब्द. पर्याय क्रमांक अ आणि ड बरोबर आहे असा ऑप्शन 3 नंबर पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. केलेले उपकार न जाणणारा जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कृतघ्न असं त्याला म्हटलं जातं. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आपला योग्य पर्याय आहे 2 नंबर. पुढचा प्रश्न. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो, त्यालाच काय म्हणलं? तर तोंडावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे वर्ण होय. स्वर म्हणजे संपूर्ण उच्चाराचे वर्ण, बरोबर. पुढं वाक्य जे आहे तर शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य म्हटलं जातं, आणि अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होत असेल तर त्याला शब्द म्हटलं जातं. उदाहरणार्थ, ब हे एक अक्षर आहे, द हे एक अक्षर आहे आणि क हे एक अक्षर आहे. हे जर आपण एकमेकांना जोडलं तर त्या ठिकाणी बदक हा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय निवडा. पौर्वात्य म्हणजे पूर्वेकडील, याच्या विरुद्धार्थी विचारलंय. मग पूर्वच्या विरुद्ध काय असतं? पाश्चिमात्य. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. पाण्यात राहणारे या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा. पाण्यात राहणारे जलचर असतात, आकाशात गमन करणारे वायुचर. ठीक आहे, चलचर होणार नाही, नभचर सुद्धा होणार नाही. नभ म्हणजे आकाश, पाण्यात राहणारे जलचर, चलचर नाही. पुढचा प्रश्न. षष्टी विभक्तीचे प्रत्यय सांगा. पहिल्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं षष्टी विभक्तीचे प्रत्यय चाचीचे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न जाऊया. खाली दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. खाली दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. 25 प्रश्न असतात, 24 प्रश्न मी सोडून देतो. एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे. क्षीर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द हा 4 पर्यायांपैकी पाणी आहे, दूध आहे, अमृत आहे की विष आहे, हा तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे. चला पुढचा प्रश्न. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना ऑफकोर्स वर्ण असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दापुढे त्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा पर्याय दिला आहे, त्यापैकी योग्य पर्याय निवडा. तर ऐहिक जर आपण पाहिलं तर ऐहिकच्या विरुद्ध अर्थाचा विचारलाय तर परलौकिक. ऐहिक परलौकिक. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा. विद्या अधिक अर्थी, विद्या अधिक अर्थी पर्याय क्रमांक 2, कारण हे तर गेलेच, हे दोन्ही सेम आहेत. ठीक आहे, विद्यार्थी होणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं योग्य उत्तर. विद्या आ अर्थी अ इज इक्वल टू आ स्वरसंधीचं उदाहरण आहे, म्हणून विद्या अधिक अर्थी विद्यार्थी या शब्दाची आहे योग्य फोड. पुढचा प्रश्न. डोळे म्हणजे कान, कान म्हणजे नाक, नाक म्हणजे दात, तर श्वास कशाने घेणार? इथं फक्त एक बघायचंय, श्वास कशाने घेतो आपण? तर नाकाने घेतो. आणि नाकाला काय म्हटलेलं आहे? तर नाकाला म्हटलेलं आहे दात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर पहा, विचारलाय शब्द अतिथी. विचारलेला शब्द आहे काय? अतिथी. अतिथी काय विचारलंय? अतिथी. इथं जर पाहिलं तर पहा, पर्याय क्रमांक 1 गेला. ठीक आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर इथं अतिथी दिलंय. ठीक आहे. त्यामुळे हा देखील पर्याय गेला. राहिला पर्याय अतिथी का अतिथी. उच्चारून पहा, शब्द ऱ्हस्व येतोय का दीर्घ येतोय? अतिथी. काय येतोय? अतिथी. म्हणजेच योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, अतिथी. चल जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खालील शब्दातील भाववाचक नामे असलेला शब्दगट ओळखा. भाववाचक नामांचा गट ओळखायचा आहे मित्रांनो. पुढे पहा, घरदार शेतमळा होणार नाही, झाड वृक्ष वेल लता होणार नाही, कारण काही सामान्य नाम आहेत तर काही याच्यामध्ये इथं पूर्ण सामान्य नाम दिसतात आपल्याला. तर या ठिकाणी लता हे विशेष नाम दिसून येते. मुलगा मुलगी मनुष्य स्त्री होणार नाही, सामान्य नाम आहेत. राग लोभ प्रेम द्वेष व्यक्तीच्या अंगी असलेला गुण म्हणजेच भाववाचक नाम आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे? द्विकर्मक क्रियापद म्हणजे 2 क्रियापद. गवळी धार काढतो, काढणारा गवळी, काढलेली धार, काढलेली धार. एकच उत्तर भेटते. त्यामुळं अ गेला, अ गेला, अ गेला. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. कारण आजीने नातीला गोष्ट सांगितली. सांगणारी आजी आहे, सांगितलेली गोष्ट आहे, त्याचबरोबर सांगितलेली कुणाला आहे? नातीला आहे. 2 उत्तर भेटतात. म्हणजेच या वाक्यामध्ये द्विकर्मक 2 कर्म आहे, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. चल पुढचा प्रश्न, शब्दांच्या जाती किती आहेत? शब्दांच्या जाती ऑफकोर्स 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, त्याचबरोबर शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. पुढचा प्रश्न, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावले आहे. ऑफकोर्स जर पाहिलं संत गाडगे बाबा, संत गाडगे बाबा, डेबूजी झिंगराजी जानोरकर असं त्यांचं आहे पूर्ण नाव. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आमचा बाप आणि आम्ही या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक नरेंद्र जाधव हे आहेत, पुणे युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे? कोणत्या भाववाचक नामाचा? कोणत्या भाववाचक नामाचा? तर या ठिकाणी विश्वास या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग आपल्याला केलेला दिसून येतो. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला म्हणजेच काय? व्यक्तीच्या अंगी असलेला विश्वास परीक्षेत उत्तीर्ण नाही झाला. विश्वास नावाचा मुलगा हा परीक्षेत उत्तीर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. तर नक्कीच तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल आणि लाईक आणि कमेंटच्या माध्यमातून त्याबाबत तुम्ही प्रतिक्रिया आपल्या या व्हिडिओला देऊ शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करूया. पुन्हा भेटूयात पोलीस भरती टेस्ट क्रमांक 12 सह. तोपर्यंत धन्यवाद.